नम्रता, नाही म्हटलं तरी त्यावेळेला माझ्याकडून चूक झाली, पण मी ती जाणीवपूर्वक केलेली नाहीये. संध्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यावेळेला मी जो काही मार्ग अवलंबला तो नाही म्हटलं तरी थोडासा चुकीचा होता. मला हे काही माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स होते. मला संध्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा सगळा प्रकार करावा लागला. मला माहिती ही चूक आहे. मग ती पेंडसेंच्या फॅमिलीमध्ये तुला पाठवण्याची असू दे, ड्रग्स विकण्याचा प्रकार असू दे, त्याच्यामध्ये त्यांची मुलगी मेघना हिला अडकवण्याचा प्रकार असू दे, अभिषेकच्या वडिलांची नोकरी जाणं असू दे, या सगळ्या गोष्टीशी नाही म्हटलं तरी आज माझ्या लक्षात येते की मी जबाबदार होतो, रादर आहे. हे सगळं करण्यामध्ये त्यावेळेला माझी जी अवस्था होती त्या अवस्थेचा विचार मला फार महत्वाचा वाटला आणि तो निर्णय मी घेतला होता. कबूल, ती चूक होती. गॉड गॉड गॉड, वाय मी? मला किती गिल्टी वाटतं आता अंकल. अभिजीतची फॅमिली इतकी चांगली आहे. दे आर सच गुड पीपल. आणि नाही म्हणलं तरी आज जे काय त्यांनी भोगलंय, जे काय व्हॉट एव्हर, जे काय त्यांची नाचक्की झाली त्याच्यासाठी आय एम रिस्पॉन्सिबल. मी कारणीभूत आहे सगळ्यासाठी. आय नो नम्रता, इट्स ओके. मला अभिजीतची फॅमिलीला माझ्यामुळे जो काय मनस्ताप भोगावा लागला या गोष्टीचं मला सुद्धा वाईट वाटते. रादर सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या वडिलांसारख्या साध्या सरळ सज्जन माणसाला कॉलेजमधून ज्या पद्धतीची हकालपट्टी झाली, या सगळ्या गोष्टींना मी जबाबदार आहे. ही चूक होती. पण ज्या वेळेला मला शमिका आणि अभिजित एकमेकाच्या प्रेमात पडलेली ती गोष्ट मला जेव्हा समजली त्यावेळेला मी तरी काय करणार. होणारा जावई या नात्याने वेळोवेळी तिला जस्ट करण्यासाठी मी अशा पद्धतीचं पाऊल मी उचललं आणि नकळतपणे ही चूक झाली. आणि मला आज असं वाटतं की त्यावेळेला मी जरी बरोबर असलो तरी चुकलंय. पण एकच सांगतो, प्लीज अभिजितच्या घरच्यांना ही गोष्ट कळता कामा नये, कारण आता त्याच्या फॅमिली बरोबरचे माझे संबंध चांगले आहेत. तो माझा होणारा जावई आहे, तेव्हा प्लीज याच्यातली कोणतीही गोष्ट ही त्याच्या फॅमिलीपर्यंत पोहोचता कामा नये. अभिजितच्या फॅमिलीपर्यंत ही गोष्ट पोचलीच पाहिजे. बापरे, आई आई ग, अशू अशू जरा पंखा लाव ना. डावीकडचं तिसरं बटन. काय उकाडा सुरू झालाय. होळी संपायचा अवकाश की उकाड्याला सुरुवात. तरी एकदा ताक म्हणू नको, लिंबू सरबत म्हणू नको, ज्यूस म्हणू नको. काय काय प्यायलो आपण, थांबू ना. आणि तुमच्यामुळे एसी गाडीतून एसी दुकानात आणि एसी दुकानातून पुन्हा एसी गाडीत असा सगळा प्रवास झाला. म्हणून घरी आला रुपडायला लागलाय मला. बिघडवून टाकणार आहेत मला. खरंच किती दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्या वयाचं झाल्यासारखं वाटलं मला. म्हणजे मेघना आणि माधुरीचे लग्न व्हायच्या आधी कधीतरी जायचो मी असं, पण खूप दिवस झाले आता. आणि आज तुम्ही दोघी होतात ना, म्हणून खूप बरं झालं. नाहीतर अर्ध्या गोष्टी विसरले असते. याद्या बिद्या करून काही उपयोग नाही. तरी खरेदी करताना कोणाचं तरी लक्ष नव्हतं. अभि फोन उचलत नाहीये आणि तो सोबत आला असता तर साडीचा गुलाबी रंग चेहऱ्यावर आला असता. हे बाकी खरं. हो ना. आशू, असं नाही हो आई. खरं तर कट करतोय हा माझा फोन. असं कधीच करत नाही हा. आज पण एक मिनिट. हॅलो. हो, शमिका राजे बोलते. कोण बोलतोय? हा हा हा, ओम ज्वेलर्स. बरं बरं बरं, बोला बोला. अच्छा, डॅडने सांगितलंय का तुम्हाला? हो, मी 2 मिनिटात येते. हा, ओके.
आई ते ज्वेलर आलेत घरी दागिन्यांसाठी. मी जाऊन येऊ पटकन. हा ये आणि मस्त ज्वेलरी सिलेक्ट कर. जा जा जा, जा पळ. बरं येतेस तू. तू हो पुढे, मी नंतर येते. ओके आलेच. क्या बात है संध्या राजे. अंधारात तीर मारला पण तो इतका अचूक बसलाय की आरपारच गेला. क्या बात है. Excuse me. Yes? Hi, I'm Jay. Jay Prabhu. Hi. I think we've met somewhere before. Yeah, me. Right. अभिजितचा cousin. Right. Right. नम्रता, मला तुझ्याशी एका सिरियस विषयावर बोलायचं होतं. Yeah, well, come inside. Come. Thank you. Please have a seat. Thank you. बोल. Actually, नम्रता, मला तुला हे सांगायचं होतं की काकांनी तुझ्याकडून हे जे काही करून घेतलंय ना ते खूप चुकीचं आहे आणि मला एक कळत. जय, ह्या प्लॅन मध्ये मला इन्व्हॉल्व करून घेतलं आणि आता स्वतःच रिग्रेट करतात. आणि जस्ट इमॅजिन हाऊ गिल्टी. तुला काय माहितीये? मला सगळं माहिती आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे की तुम्ही दोघांनी मिळून अभिजितच्या फॅमिलीला जाऊन हे सगळं सांगितलं पाहिजे, सगळं क्लिअर केलं पाहिजे. आणि तुम्हाला पण गिल्टी वाटणार नाही त्याच्यानंतर. जय, मलाही तेच वाटतंय. पण अंकलला अशी भीती वाटते की अभिजितच्या फॅमिलीला कळाल्यानंतर ते कसे रिॲक्ट होतील. तुला असं वाटतंय का अभिजितच्या घरच्यांना काही माहिती नाहीये? या अभिजितच्या घरच्यांना सगळं माहिती आहे आणि त्यांनी अनिरुद्ध अंकलला माफ सुद्धा केलंय. सो तूही जा आणि त्यांना सगळं सांग. तुलाही बरं वाटेल, तुझं मन मोकळं होईल. एक मिनिट. यू मीन टू से अभिजितच्या फॅमिलीने अंकलला माफ केलंय? या ऑल राईट. फनी, अंकलच्या बोलण्यातनं अजिबात जाणवलं नाही की ते अभिजितच्या फॅमिली ह्याबद्दल काही बोललेत का त्यांनी त्याला माफ केलंय. इनफॅक्ट ते म्हणले की तू त्यांच्या एरियात दिसूसो नको, फिरकू सुद्धा नकोस. कारण अंकलला हे माहिती नाही की अभिजितच्या फॅमिलीला हे सगळं प्रकरण माहिती आहे ते. आणि अभिजितच्या फॅमिलीने अनिरुद्ध अंकलला माफ सुद्धा केलंय. फक्त ते त्यांना सांगत नाही कारण की अनिरुद्ध अंकलला वाईट वाटेल. आणि मी सांगतोय ना तुला हे सगळं. नाही तर मला कसं सगळं माहिती असलं असतं. पॉइंट. हा तेच तर मी सांगतो ना, सगळ्यांना सगळं माहिती आहे. आता फक्त तुझा प्रश्न राहिला. त्यांची माफी माग, त्यांना सगळं क्लिअर कर. आता मला सांग, समजा पुढे मागे अभिजितच्या लग्नात किंवा कुठल्याही दुसऱ्या ओकेशनला तुम्ही जाऊन एकत्र भेटलात तर तुला किती ऑकवर्ड वाटेल, हो की नाही? द बेस्ट वे इज की तू त्यांना सगळं सांगून टाक आणि जे असेल ते क्लिअर करा. यू आर राईट जय, हे ॲब्सोल्युटली राईट. कारण काय अननेसेसरीली मी या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होऊन माझं नाव खराब होतंय. कारण पुढे मागे अभिजित और इवन मेघना हे भेटले तर फारच ऑकवर्ड फील होणार आहे. सो असं फेस करण्यापेक्षा मी स्वतः जाऊन माफी मागून घेते. राईट? ओके, सो प्लीज डू सो. चलो, आय थिंक आय शुड लीव. फक्त एकच गोष्ट की आपण दोघं भेटलो होतो आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा केलेली हे कोणालाही सांगू नको. काय अननेसेसरीली प्रॉब्लेम क्रिएट होईल. ओके, चलो, बाय बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू.
अभि हे सगळं काय आहे? तुला खूप मिस करत होतो. आपली तेव्हा भेट झाली पण घरचे सगळे होते ना, म्हणून वाटलं तुला एक छानसं सरप्राईज द्यावा. सरप्राईज? सरप्राईज तर दिलंसच तुम्हाला. आजपर्यंत एवढ्या वेळा तू कधीच माझे फोन कट नव्हते केले. शमिका, फोन कट केला म्हणून एवढी रुसलेस? महिनाभर आपण भेटलो नाही तेव्हा तेव्हा काय केलं होतंस? हे काय शमिका? गेला महिनाभर मी तुला पत्र लिहित होते. तुला माहितीये, या पत्रातून बोलायचंय मी तुझ्याशी. तुला भेटायचंय, तुझ्यावर रागवायचंय, तुला खूप मिस करायचंय, तुझ्या कुशीत शिरून रडायचंय. सगळं काही या पत्रातूनच. आपल्यातल्या या दुराव्यामुळे आपण जास्तच जवळ आलोय शमिका. पण आता असं काही होणार नाही. काळजी करू नकोस. ही सगळी पत्र मी एक एक करून वाचणारच आहे. पण आता तूही मला सांगू शकतेस की या पत्रांमध्ये काय लिहिलंय? मी लिहिलंय ना की तुला माझी जराही काळजी वाटत नाही. अजून? मी तुला खूप मिस करते. आणखी काय लिहिलंयस? मला तुला बघावं असं वाटतं. आणि तुझ्याशिवाय माझं कशातही लक्ष लागत नाही. अजून? आता बोल ना. आता काय झालं? अभि, लव यू शमिका. आई, आम्हीच्या लग्नात खूप मज्जा येणार आहे. मी तर माझी सगळी हौस पुरवून घेणार आहे. मस्त हिरवी पैठणी घेणार आहे. त्यावर
आयुष्यातून एक माणूस गेला आणि सगळे रंगच उडून गेले. माधुरी, माधुरी, आपण तुझ्यासाठी नवीन साडी घेऊया. तुला ज्या रंगाची आवडेल ना त्या रंगाची. बरं, झाली तुझी यादी? अगं किती माणसं येत आहेत? अगं नुसते नातेवाईकच 300 झालेत. मग आता तुमची मित्रमंडळी, ऑफिसमधली माणसं खूपच होतील. आई, अगं फार जास्त होत आहेत ग. नाही म्हणजे मान पान, देणं घेणं, खरेद्या, अगं खर्च खूप वाढतोय. यातलं काहीच कमी करता नाही येणार. काय ना माधुरी, लग्न म्हणजे हौस मौज आणि रीतीभाती यांचा मेळ असतो. काही गोष्टी हौस मौज म्हणून नाही सोडता येत आणि काही गोष्टी रीतीभाती आहेत म्हणून मोडता येत नाहीत. आता हेच बघ ना, जेवण, डेकोरेशन, शमिकाचे दागिने, आपल्या सगळ्यांचे कपडे आणि आबीचे कपडे. आता ह्याच्यात आणखी काय कमी करणार आपण, सांग ना. कशाला एवढी उधळपट्टी? एवढी काही सुलक्षणी सून मिळत नाहीये तुला, जी येताना पायगुण्याने समृद्धी घेऊन येईल. उलट ती आल्याने जे मिळणार आहे ना आणि जे या घरात आहे ना तेच जाणार आहे निघून. खरं तर तिच्या बापाकडनं 25 वर्षाची बेगमी होईल एवढं मागून घे. ती येण्याने माझ्या पोराने जे काही कमावलंय ना तेच जाणार आहे, बघत राहा. आई, तू बरोबर बोलतेस. सगळ्यांच्या आयुष्यात लग्न हे एकदाच होतं आणि आपल्या सगळ्यांसाठी हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. आई, अभिचं लग्न आपण थाटामाटात करायचंय. मग सगळ्यात आधी शालूची खरेदी करूया. मग ते मॅचिंग ब्लाऊज पीस, मग ते ब्लाऊज शिवून मिळालं नाही मिळालं असं सगळं व्हायला नको. दादरला जाऊया. नको दादरमध्ये. अगं आपण एखाद्या ना खूप मोठ्या दुकानात जाऊयात आणि दागिन्यांचे पण सगळे नवे डिझाईन्स करूयात. आई, आपण अभिचे लग्न जोरात करूया. खूप मजा येईल ना. आणि हो, जो काही खर्च होईल त्याची काळजी तू करू नकोस. मी आणि अभि सगळं बघून घेऊ. लग्नाची तयारी एकदम जोरात चालू आहे. क्या बात आहे, गुड. पण या सगळ्यासाठी आधी लग्न तर झालं पाहिजे ना. उत्तम, गुणही जुळत आहेत आणि बाकी सगळं छान आहे. गुरुजी, माझ्या मुलाचं लग्न आहे, सगळं व्यवस्थित होईल ना? हो ना, का नाही होणार. येणारी सून भाग्याची आहे आणि तुमची स्वतःची श्रद्धा आहे परमेश्वरावर. श्रद्धात फार बळ असतो विभाताई. काळजी करू नका, सगळं यथासांग होईल. बर, मग मुहूर्त कुठला काढूया? 3.5 मुहूर्तामधला एक मुहूर्त आहे की लगेचच. गुढीपाडवा येतो आहे त्यावेळी करा. गुरुजी, सगळं इतकं आयत्या वेळेला ठरलंय ना की गुढीपाडवा म्हणजे खूपच जवळ येतो. हो, त्याच्यानंतर एक 4-8 दिवसात दुसरा मुहूर्त असेल का? मग असं करा, 9 तारीख विवाह शुभ आहे. पाडव्याला साखरपुडा करून टाका आणि 9 तारखेला लग्न. हा, हे चालेल. बर, नमस्कार. सगळं व्यवस्थित पार पडू दे रे बाबा.